अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सुनील तटकरेंचेच पाय धरून मोठे झाले की लोकसभेला तटकरे, असा तिखट सवाल शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केन्नी यांनी उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका करत दळवींनी तटकरेंच्या पायाला हात लावून मोठे झाले अशी विधाने केली होती। तसेच अलिबागची नगरपालिका नीट सांभाळा, रस्त्यांसाठी लोकांना आंदोलन का करावं लागतं असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला होता। अलिबागला येण्याची भाषा करणाऱ्यांच्या स्वागतासाठी महाप्रसादाची व्यवस्था करून ठेवली आहे। हिम्मत असेल तर देशमुखांनी अलिबागला येऊन दाखवावे। केन्नी यांनी पुढे टीका करताना म्हटले आहे की देशमुख आता काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेत। त्यांनी आधी तटकरे कुटुंबाबद्दल काय बोलले होते ते एकदा आठवून बघावं। जिल्ह्यात डोंबऱ्याचा खेळ सुनील तटकरेच करत आले आहेत। तटकरेंचे पाय धरून आमदार दळवी मोठे झाले नाहीत, तर लोकसभा निवडणुकीत तटकरेंना निवडून आणण्याचे काम दळवी आणि शिवसेनेने केले। त्यावेळी खासदार सुनील तटकरे हेच आमदार दळवी यांच्या घरी फेऱ्या मारत मताधिक्य मिळवण्यासाठी विनंत्या करत होते। शेवटी केन्नी यांनी देशमुख यांना इशारा दिलाय, तुम्ही टीका करत आहात ती थांबवा, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्यावर टीका करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा खेळ थांबवा, डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्यांनी चालू केला नाही, देशमुख तो तुमच्या नेत्यांनी चालू केला आहे। आमचे नेते महेंद्र शेठ दळवी हे मदाराचं काम करतात, कधी डमरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्यांना चांगलं कळतं। तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात, त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काय टीका टिप्पणी केली ती सुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे। आणि भरतशेठ गोगावले यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी केली होती। त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात, त्यामुळे तुम्ही अलिबागला याच, मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची। त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत, महेंद्र शेठ दळवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही। तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेठनी केलं आणि महेंद्र शेठचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळा यायचे की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही, अलिबागमध्ये लीड मिळेल की नाही, ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते। त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेत जर थांबवलीत नाही तर तुम्हाला जशास तसा उत्तर दिला जाईल। धनंजय देशमुख तुर्तास एवढंच। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।